आमच्या इकडे लोकांचं म्हणणं असं आहे की या वावराच्या साईडने याला बिबट्या, पण लोकांचं न ऐकता आम्ही त्या वावराच्या साईडने गेलो आणि तटी गेल्यावर आम्हाला असं काही दिसलं की आम्ही ते पण पुरं धापलो. थांबा अर्ध्यामधून कसं तुम्हाला हा विषय मी सुरुवात पासून सांगतो. तर तो विषय झाला असा, आज होता एक्झाम फॉर्म भरणं कॉलेजमध्ये. त्याच्यासाठी पहिले सकाळीच कॉलेजमध्ये आलो. कॉलेजला जायच्या पहिले थांबलो एका कॅफेवर. कोणची अपार आयडी असते ते घेतली पहिले काढून. त्याच्या बाद कॉलेजचं काम घेतलं करून. घरी जायच्या ट्युटोरियलची पुडी घेतली. त्याच्या बाद तटून डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. त्याच्या बाद टाकीत पुरी ऑइलची पुडी टाकून दिली. तटून घरी आलो. घरी येऊन मा कानावर असा आलं बा आपल्या इकडे बिबट्या यायलाय. हे असं ऐकता बरोबर तर पहिले गाडीवर बसवली 2 नमुने मित्र. तेले म्हटलं फक्त तुम्ही आज माझ्यासोबत चला, आपण बिबट्याची भेट घेऊन येऊ. मग कायची वाट होती, गाडी काढली सरकती आलो पंचाळाच्या वावरात साईडनं. आणि जापासून ही गोष्ट सगळ्याला माहित पडली की बाईकडे बिबट्या यायला. त्यापासून इकडे कोणी येऊन बिन राहिलं. पण आमचं कसं आहे, आमचा जसा विषय खोल आहे. पण आपला सीन कसा होऊन राहिला, आपले व्हिडिओ पाहण्यात लय जण आहेत पण ते अजून आपल्याला फॉलो नाही करेल. आता रोग करेल नशील तर चालते, पण तुमच्या स्क्रीनवर जर का ते फॉलो बटन दिसत असेल तर ते लवकरात लवकर ठोकून द्या. तर काय पाहून राहिले, कारण भावा लवकर फॉलो. आता मी या मेरीहून त्या मेरीलो पुरं वार हिंडलो, पण अजून बी आम्हाला तो बिबट्याचा काहीच नाही दिसलं. आता कोणी खोटं बोलून राहिलं काय खरं बोलून राहिलं का त्याचं बिचारायला तेली माहिती. जो द्या म्हटलं बा या साईडनं नशील तर आपण मित्राच्या वावरात जाऊन पाहू. आता याच्या वावरात आला मला बिबट्या तर नाही दिसला, पण जाम दिसला. आता आम्ही इकडे तिकडे हिंडूनच राहिलो की तेवढ्यात आम्हाला शाळेतल्या पोट्टेने आवाज दिला. आता यायचं म्हणणं असं होतं की आम्ही त्याला फॉलोअर्स आम्हाला लवकरात लवकर तू ब्लॉग मध्ये घे. मग आता त्याच्यासाठी काही विषय आहे का, तेली बी घेतला फटाफट ब्लॉग मध्ये घेऊन. चला तर मग आता आम्ही जातो घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो नशील करेल तर फॉलो करून घ्या फटाफट.